धारपांच्या कादंबऱ्या वाचाव्या असे माणसांना का वाटत राहते? त्या परत परत का वाचल्या जातात? त्यांचे लेखन करमणूक तर करतेच, पण त्याहीपेक्षा त्यामधून शिकण्यासारखे खूप काही असते. त्यांची बरीच कथानके एकदा वाचून समजत नाहीत. उदाहरणार्थ युगपुरुष ही कादंबरी मी निश्चित किती वेळा वाचली हे मलाच अचूक सांगता येणार नाही. वास्तवात ती एखाद्या रहस्यकथेसारखी आहे, पण एक तर त्यांनी त्यासाठी वापरलेला कॅनव्हास खूप मोठा आहे. विश्वयुगाच्या पहिल्या 3 शतकात आपल्या तारकाचक्राच्या ईशान्येकडील 6 अंशाचा भाग मानवी संस्कृतीने व्यापला होता. आकाशगंगेतील 70,000 ग्रहांपर्यंत ओम साम्राज्याची सत्ता स्थापन झाली होती. एका पर्वताच्या उभ्या कड्यावर कोरलेल्या एका वाक्यातील हे काही मोजके उतारे पुस्तकाच्या सुरुवातीला देण्यात आले आहेत. युगपुरुष या कथानकाची सुरुवातच तशा वाक्याने झाली आहे. वाचायची सुरुवात केल्यावर पटकन त्याचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. कथानकासाठी त्यांनी वापरलेला आकाशगंगेचा कॅनव्हास वाचकाला भारून टाकतो. पर्वताच्या उभ्या कड्यावर कोरण्यात आलेल्या या शिलालेखाचा आशय कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतरच कळू शकतो. कथानकाचा पुढील भाग हा एखाद्या रहस्यकथेसारखा रंजक आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती काही वेगळे गुण घेऊन जन्माला येत असते. एखाद्याच्या वाट्याला काय येते हे कोण ठरवतो हे माणसासाठी आजही गूढ आहे. म्युटेशन, जेनेटिक चेंजेस कशामुळे होतात याचे अचूक उत्तर विज्ञानाला आजही माहीत नाही. उत्क्रांती ही रासायनिक क्रिया आहे असे स्पष्टीकरण विज्ञान देते. कथानायकाच्या वाट्याला काही अमानवी गुण आले आहेत. अवकाशातील कल्पनातीत असणारी अंतरे अंतराळयाने न वापरता मानसिक क्षमतेच्या बळावर काही क्षणात ओलांडून जाता येतील याचे तंत्र कथानायक शोधतो. सामान्य माणसापेक्षा काही वेगळ्या अतिमानवी क्षमता असणाऱ्या व्यक्ती धारपांनी पुस्तकात त्यांच्यासाठी चेटके असा शब्द वापरला आहे. आकाशगंगेतील अन्य ग्रहांवर त्यांचे साम्राज्य ते उभे करतात. पृथ्वीवर निरंकुश सत्ता स्थापन करणाऱ्या बलाढ्य स्टार जंप यंत्रणेला ते संपवतात. जगातील सारे सत्ताधीश सत्ता ही कायमची त्यांच्याच हातात राहावी, त्यांच्या मुलाबाळांच्या लाडक्यांच्या हातात राहावी असा प्रयत्न करीत असतात. कादंबरीचे कथानक हे सत्तेचे नियंत्रण ज्यांच्या हातात आहे अशी चौकडी व कथानायक हरीश ओंकार यांच्यामधील संघर्षावर आधारित आहे. कादंबरी वाचायला सुरुवात केल्यावर ते पुस्तक हातातून खाली ठेवत नाही. किंबहुना पहिल्या वाचनात त्यातील बऱ्याच कल्पना कळतही नाहीत. विषय समजून घेण्यासाठी त्यावर विचार करावा लागतो असे ते आहे. अन्य ग्रहावरील प्रवासात हरीशची अगम्य अशा एका जीवाशी भेट होते. ये तर माझ्या मनात असे म्हणून तो आकलनापलीकडचा जीव त्याच्या मनाचा ठसा हरीशच्या मनात उमटवतो. हरीशच्या मनाला आपल्या मनात सामावून घेतो. धारपांची ही कल्पनाच विलक्षण आहे. वास्तव जगातही आपण एखाद्याला ओळखतो तेव्हा त्या व्यक्तीचे काही गुण अवगुण त्यांचा ठसा आपल्या मनात आपण उमटवून घेत असतो. धारपांनी मांडलेला हा विचार समजून घेणे सोपे नाही. कादंबरी वाचलेल्यांपैकी फार थोड्या माणसांना त्याचा नेमका अर्थ आकलन झाला असेल असे निदान मला तरी वाटते. मनाचा ठसा देणे घेणे हा विषय खूप मोठा आहे. त्यावर पुरेसा वेळ काढून संवाद झाला तरच कदाचित त्याचे नीट आकलन होऊ शकेल. धारपांचे युगपुरुष, मृत्यूच्या सीमेवर, कंताचा मनोरा या कादंबऱ्या, अंधार यात्रा हे लघुकथांचे पुस्तक व अशा अन्य बऱ्याच कथातून त्यांनी विश्वाचा खूप मोठा कॅनव्हास आपल्यासमोर उभा केला आहे. यामुळे विश्वाविषयीचे आपले आकलन वाढायला मदत होते. युगपुरुष या त्यांच्या पुस्तकातील बऱ्याच कल्पना नितांत सुंदर आहेत, पण पटकन कळतील अशा मात्र नाहीत. खरे म्हणजे हे पुस्तक शाळा महाविद्यालयातून रॅपिड रीडिंगसाठी लावायला हवे. हे पुस्तक मुळातून वाचा, म्हणजे मला नेमके काय म्हणायचे आहे हे आपल्या लक्षात येईल. मराठी जाणणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे.
यामागचे चिंतन आशय समजून घेण्यासाठी त्यावर संवाद करायला हवा. त्यांचे हे पुस्तक 100 वर्षानंतरही परत परत वाचले जाईल. उत्क्रांतीचा प्रवास कोणत्या दिशेने होईल याची दिशा दाखवणारे त्यांचे हे सर्वोत्तम पुस्तक मराठी जाणणाऱ्या साऱ्या माणसांपर्यंत पोचायला हवे. आपल्यालाही हे पटत असेल असे मानतो. धन्यवाद.